हाय हॅलो नमस्कार. तर दुर्गा कदम या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे मी नवीन शेगडी घेतली तेव्हा मला खूप आनंद झालेला आहे की मी नवीन शेगडी घेतली आणि नवीन शेगडीवरती मला पुरणपोळ्या स्वयंपाक करायची म्हणजे करते मी. आणि आज मकर संक्रांती आहे तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर माझा होता पुरणपोळ्याचा स्वयंपाक चालू आणि राधा करत होती तिकडं घर पुसणं, देवपूजा करणे वगैरे, हे कपडे धुणे वगैरे तिचं काम चालू होतं आणि माझं पुरणपोळीचा स्वयंपाक चालू होता. दुपारून ओसायला जायचं होतं त्याच्यामुळे मला पटपट उरकायचं असल्यामुळे मी कडभाजीला फोडणी टाकली, भात केला, गुळवणी केली, दूध गरम करून घेतलं, नंतर पोळ्या पण करायला घेतल्या. ही भाजी बघा माझी किती छान छान तरी यायला लागली, मस्तपैकी छान आमटी झाली. ती सगळ्यांना खूप आवडली. मी बनवलेली आमटी येळवण्याची आमटी म्हणतात आमच्याकडे, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून मला नक्की सांगा. तर असं करून माझी भाजीला फोडणी एका साईडला झाली आणि एका साईडला बघा आमची राजाकडे देवपूजा करते, तिचं पण देवपूजा चालू होती तिकडं, तिला पण दाखवत होती मी अधूनमधून. आणि मी घेतल्या पोळ्या करायला, माझं सगळं काम आवडलं आणि फक्त माझ्या पोळ्या लाटायच्या राहिल्या होत्या. तर पटापटा मी पोळ्या लाटून घ्यायला लागले. आणि थोडंसं मला हे पण होत होता, अडथळा होता, कारण गॅस खूप मोठा असल्यामुळे मला गॅसवर पोळपाट बसायला गेला वगैरे, तर थोडंसं मला उशीर लागला जास्त पोळ्या लाटण्यासाठी. तर कारण माझ्याकडे पहिली छोटीशी शेगडी होती ना, त्याच्यामुळं. आता मोठी असल्यामुळे थोडासा मला त्रासच होत होता की पोळपाट ठेवायचं कसं, लाटायचं कसं. आणि मग पटापट स्वयंपाक उरकून आम्ही सगळेजण गेलो मंदिरामध्ये ओसण्यासाठी. तर मी, माझी भाऊजाई, माझी बहिणीची सून वगैरे, आम्ही असे तिघी चौघीजणी मिळून गेलो होतो मंदिरात. तर खूप छान सारे फोटो वगैरे तर पण मंदिरात वगैरे काढले आणि असं छान ओसून आम्ही परत घरी निघालो. आणि बघा महादेवाची पिंड पण आहे तिथं, मला दिसतं सर पाठीमागं. आणि असं करून आम्ही निघालो घरी. आणि असं मस्तपैकी भाऊजाई, मी सगळे आम्ही खूप छान छान मेकअप नटून गेलो होतो मंदिरात. सध्या तुळशीच्या वगैरे तिथं ओसून झाल्यावर वापस घरी यायला लागलो. बघा तुळशीला पण किती सगळे केलं. तर घरी वापस आल्यावर पण मी खूप मस्ती केली, खूप व्हिडिओ बनवले, फोटो काढले. आणि नंतर हे घरी आले, ह्यांच्या पण पाया पडले, दर्शन वगैरे घेतलं. आणि मग शेवटचं काम होतं माझ्या बहिणीला ओसाय जायचं आणि मी माझ्या बहिणीच्या घरी गेले ओसायला. असा माझा आजचा दिवस होता. तर कसा वाटला माझा आजचा दिवस तर कमेंट करून नक्की सांगा. ओके, बाय बाय.